मंत्री छगन भुजबळांना पुन्हा जीव मारण्याची धमकी मिळालेली आहे। नाशिकच्या कार्यालयामध्ये पत्र पाठवत भुजबळांना जीव मारण्याची धमकी देण्यात आली आहे। ठार मारण्याची सुपारी घेतल्याचा पत्रामध्ये उल्लेख आहे। अज्ञात व्यक्तीकडून ठार मारलं जाईल असा उल्लेख पत्रात करण्यात आलेला आहे। भुजबळांच्या पोलीस सुरक्षेमध्ये वाढ करण्याची कार्यकर्त्यांची मागणी आहे। मनोज जरांगे आजपासून पुन्हा उपोषणावर बसणार आहेत। आजपासून अंतरवाली सराटीमध्ये जरांगे आमरण उपोषणावर बसणार आहेत। विशेष अधिवेशन घेऊन मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेचं कायद्यामध्ये रूपांतर करण्याची मागणी त्यांची आहे आणि याच मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आजपासून पुन्हा एकदा आमरण उपोषणावर बसत आहेत। दत्ता कनवटे आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। दत्ता, नक्कीच वृषाली, मराठा आरक्षणासाठीचं मनोज जरांगे यांचं आंतरवाली गावातलं आज सुरू होणारं हे तब्बल तिसरं उपोषण आंदोलन आहे। आज सकाळी 10 वाजता ते कार्यकर्त्यांसोबत एक महत्त्वाची बैठक घेणार आहेत। त्या बैठकीमध्ये उपोषणासंदर्भातला एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाणार आहे आणि त्या बैठकीनंतर लगेचच मनोज जरांगे जे आहे ते उपोषणासाठी बसणार आहेत। मनोज जरांगे यापूर्वी 2 वेळा त्यांनी उपोषण केलेले आणि त्यानंतर वेगवेगळे आंदोलनं सुद्धा त्यांची या ठिकाणी झालेली आहेत। मात्र मुंबईमध्ये गुलाल उधळल्यानंतर सुद्धा सगळ्या सोयऱ्याची जी व्याख्या आहे ती पूर्णपणे स्पष्ट होत नाही। त्या संदर्भात झालेला निर्णय जो आहे तो स्पष्ट होत नाही। त्यामुळे आपण पुन्हा एकदा उपोषणाला बसत आहोत असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर 15 तारखेच्या विशेष अधिवेशनामध्ये या संदर्भातला महत्त्वपूर्ण कायदा बनवण्यात यावा आणि त्या संदर्भातली स्पष्टता निर्माण व्हावी यासाठी सुद्धा मनोज जरांगे हे सरकारवर दबाव वाढवण्यासाठी आजपासून उपोषणाला बसणार आहेत। त्यांच्या उपोषणासाठी मोठा प्रतिसाद सुद्धा आज अंतरवालीत मिळताना पाहायला मिळतोय। नक्कीच धन्यवाद दत्ता दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर जरांगेंचं आजपासून उपोषण जे आहे ते सुरू होत आहे। आजपासून अंतरवाली सराटीमध्ये जरांगे आमरण उपोषण करतायत। मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेचं कायद्यामध्ये रूपांतर करण्याची त्यांची मागणी आहे। तर विशेष अधिवेशन घेऊन कायदा करण्याची मनोज जरांगे यांची प्रमुख मागणी आहे आणि याच मागणीसाठी आमरण उपोषण आजपासून ते सुरू करतायत। विशेष अधिवेशन घेऊन अधिसूचनेचं कायद्यामध्ये रूपांतर करण्याची जरांगेंची मागणी आहे। आजपासून सगळे सोयरेच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्याची त्यांची मागणी आहे। शिंदे समिती मराठवाड्यामध्ये काम करत नाही असा जरांगेंचा आरोप आहे। महाराष्ट्रामधील मराठा आंदोलकांवरील दाखल गुन्हे मागे घेण्याची मागणी आहे।